श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने। आज आहे गुरुवार। सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा। आज गुरुवार आहे ना, आज उंबरठ पूजा करायची आहे। मी कशी करते ते बघ। हे बघा, इथं हळद, गोमूत्र आणि गुलाबजल टाकून पेस्ट तयार करून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकून आता याचं लेपन करायचं। खाली बसून आता हे बघा, रांगोळी एक लेपन करून घेतलं आणि रांगोळी पण काढून घेतली। आता मी पूजा करून घेते पावलांची वगैरे। दिव्याची पण पूजा करून घेते, दिवा लावून घेते। आता कापूर लावून घेते आणि मनातल्या मनात जयलक्ष्मी माता जयलक्ष्मी माता असा जप करायचा। दिवा पण वाढून घ्यायचा आणि वाळून घ्यायचं, नमस्कार करून घ्यायचा। हे बघा, अशी पूजा झालेली आहे, उंबरठ पूजा। आज गुरुवार आहे ना। आजची रेसिपी ना, आपण पनीरची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते। इथे 3 कांदे घेतलेले, टमाटा, मिरची, काजू, अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडासा सांबार मसाला टाकायचा, कस्तुरी मेथी। इकडे पनीर आहे, शेजवान चटणी आहे, टमॅटो सॉस आहे आणि पनीर माखनवाला मिक्स मसाला आहे। तर हे सगळं कट करून भाजून मी तुम्हाला दाखवते। चला, इकडे ना कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। पहिले पनीर तळून घेऊ आणि त्याच्यातच हे कांदे टमाटे वगैरे हे तळून घेणार आहे। हे बघा, असं सगळं एकत्र भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढायचं। हे झाल्यावर तुम्हाला दाखवते पुढे। हे बघा, भाजीची तयारीसाठी इकडे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये। हा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि इथं ही 1 चमचा डाळीचं पीठ आणि 1 चमचा तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे थिकपणा येण्यासाठी। आणि इकडे चटणी काढून घेतलेली आहे। हा आपला रोजचा गरम मसाला, धणे पावडर, हळद आणि आपला हा पनीर मसाला। हे 2 चम्मच पनीर मसाला घ्यायचा। इकडे तेल गरम झालेलं आहे, मी आता याच्यामध्ये जिरं टाकून घेते। थोडंसं हिंग,
मसाला टाकण्याच्या अगोदर हे तेल गरम तेलामध्ये थोडंसं भाजून घेतो. हे बघा थोडंसं लालसर होईपर्यंत, जास्त काळपळ होऊ द्यायचं नाही. आणि त्याच्यात मग हा मसाला आपण मिक्सरमध्ये काढलेला हा मसाला टाकायचा. तेल सुटेपर्यंत चांगला कळसून घ्यायचा याला. मसाल्याचं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे चांगला कलसला जातो आणि चव छान येते बॉस. आणि थोडीशी एकदम थोडीशी साखर टाकायची. मसाला चांगला भाजला गेलेला आहे, त्यामुळे तेल सुटायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हा आपण काढलेला सगळं बेसिक मसाला, पनीर मसाला, हा सांबार मसाला, कस्तुरी मेथी आणि 1 चम्मच शेजवान चटणी आणि थोडंसं टोमॅटो सॉस. आणि त्याच्यानंतर हे चांगलं कलसून घ्यायचं. पर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा. अजून मसाला भाजला गेला आहे. कशावरून समजायचं हे बघा, या पूर्ण मसाला आहे कढईला अजिबात टाकलेलं राहत नाही आणि तेल सुटतं. आणि इकडे ना मी गरम पाणी करून घेतलेलं आहे भाजीसाठी. आणि इकडे हे पनीर तळून घेतलेलं आहे पहिल्यांदा. थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं. थोडंसं टाकून मसाला शिजू द्यायचा परत आणि मग टाकायचं. आणि याच्यामध्ये ना थोडंसं असं पनीरचं तुकडं काढून ठेवायचं आणि वरून असं किसून टाकायचं, म्हणजे एकदम भारी टेक्स्चर दिसतं आणि भाजीला थिकपणा पण येते आणि छान चव लागते. भाजीला अशी उकळ फुटली का त्याच्यानंतर हे पनीर टाकून द्यायचे तळलेले. मंद याच्यावर शिजू द्यायची. लास्टमध्ये कोथिंबीर टाकून द्यायची. झाली आपली रेडी पनीरची भाजी. तयार झाली आपली पनीरची भाजी. या खायला सगळेजण. धन्यवाद. धन्यवाद तुमचं दोघांचं.